पाथर्डीमध्ये पालिका निवडणुकीतील भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राजीव राजळे यांची तनपुरेवाडी आणि पाथर्डी येथील कसबा भागातील शिवाजी चौकामध्ये सभा घेण्यात आली। या प्रसंगी कसबा परिसर माझे घर आहे, विरोधी राजळे कुटुंब ज्या बाजूला असेल त्या बाजूला मतदान होते। आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझ्यापासून गेल्यानंतर मोठमोठे कारनामे केलेत। गोरगरिबांच्या व्यापाऱ्यांच्या जमिनींच्या खरेदी करून आपल्या नावावर करून घेतल्या, अशी घणाघाती टीका माजी आमदार राजीव राजळे यांनी शिवाजी चौक येथे झालेल्या सभेमध्ये केली आहे। नगरपालिकेचं इलेक्शन साध्या सोप्या 2-3 गोष्टीचं असतं। वॉटर म्हणजे पाणी, गटर आणि मीटर म्हणजे वीज। आणि या मूलभूत सुविधा देण्याचं काम नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील यांनी द्यायचं असतं। कसब्याबद्दल मी वेगळं काही बोलणार नाही। माझं घर किंवा माझं गाव जसं असतं, कसब्याला मी माझं घरच समजतो, वेगळं समजत नाही। आणि आवटी काकांनी सांगितल्याप्रमाणे इथं विरोधी पक्षाचा एकदाही उमेदवार निवडून गेला नाही। ज्यावेळेस राजळे कुटुंब ज्या बाजूला असेल त्या बाजूला या ठिकाणचं मतदान सातत्यानं होतं। आणि म्हणून तीर्थरूप अप्पासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी गुण्या गोविंदानं काम करत असतो। आता उरलेले 2 उमेदवार नगराध्यक्ष पदाचे, त्यांची कलाबाजी, त्यांची कहाणी मी काय सांगू, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। एक आहे आघाडीचे उमेदवार, माझ्यापासून गेल्यानंतर मोठे मोठे कारनामे त्यांनी केलेत। जमिनीच्या खरेदी केल्यात, जमिनी घेतल्यात, गोरगरिबीच्या जमिनी, व्यापाऱ्याच्या जमिनी नावावर केल्यात। खबडबा करून पैसे कमवायचे आणि त्यामध्ये स्वार्थ मिळवायचा, एवढं काम। आणि पालिकेमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन असतो, विकास आराखडा असतो। त्या विकास आराखड्यामध्ये वेगवेगळे रंग असतात। पिवळा रंग जर असेल तर रेसिडेन्शियल, निळा रंग जर असेल तर कमर्शियल, पिंक रंग जर असेल तर पब्लिक युटिलिटी, ग्रीन रंग असेल तर ग्रीन झोन। ही मंडळी एक काम करते, एक नकाशे तिथं नगरसेवक म्हणून जाताना रंगवतात। मग एखाद्या गरीब शेतकऱ्याला धरतात, तुझी जमीन आता आरक्षित झालेली आहे, अमक्या अमक्या झोन खाली आलेले आहे, तू स्वस्तामध्ये जमीन दे, आम्ही ते झोन उठून देऊ। अतिशय मातीमोल भावामध्ये त्याची जमीन घ्यायची, खोटं सांगायचं आणि नंतर त्या झोनचा रंग बदलून टाकायचा। अशा प्रकारची प्रवृत्ती काम करणारी ती आहे। म्हणून मी तुम्हाला सांगल की यांना नगराध्यक्ष का व्हायचंय, तर या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष एवढ्या करता व्हायचंय की गोरगरिबाच्या जमिनी लुटणं आणि पैसा कमवणं, सर्वसामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारणं, एवढ्या करता नगराध्यक्ष व्हायचं। आणि आपण हे होऊ देणार नाही। उद्या कसब्याचं नाव सांगतील, मी कसब्यातला आहे म्हणून सांगतील, मी तुमचाच आहे म्हणून सांगतील। जुने भाषण आठवा, मी तुमच्या गोदडीत खेळलो ना, रंगलो, काय काय सांगतील। अजिबात ऐकायचं नाही। बाबा कसबा सोडून गेला, लाख लाख धन्यवाद, तिकडच थांबा। आज हे इलेक्शन माझं आहे, मी स्वतः उमेदवार आहे। काढतील, जातीचं नाव काढतील। आता सांगितलं आवटी काकांनी, एकदम काय मधीच काहीतरी जागवतो, मी मराठा, अरे मग त्याच्यावरून मतदान करा, मग याच्यावर मतदान करा। डास कोण मारायचे, डुकर कोणी उचलायचे, घाण कोणी काढायची, पाणी कोण सोडणार, किती वाजता पाणी येणार, पाणी आल्यावर आमची आईबाई पाण्याला किती वाट पाहते, हे कोण पाहणार। माजी नगराध्यक्ष हिंदकुमार आवटी, दिनकर पालवे, भाजपा शहराध्यक्ष अजय भंडारी,
अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे आदी उपस्थित होते। मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी।